होतं, त्यावर आता फडणवीसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। जसं त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्या विकासाच्या कामाचा आढावा अंबरसनी घेतलेला आहे, तसंच मी एक आव्हान देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे। आता गेल्या 2-3 वर्षात लोकसभा असो, विधानसभा असो आणि महापालिका असो, नगर परिषद असो, मला एक निवडणूक अशी दाखवा की त्या निवडणुकीमध्ये यांनी केलेली कामं सांगितलेत का नुसतं हिंदू मुसलमान वाद लावलेला आहे। आणि एक भाषण असं दाखवा की हिंदू मुसलमान वाद न लावता त्यांनी केलंय, मी त्यांना 1 लाख रुपये द्यायला तयार आहे। ये प्रश्न आपने उद्धव जी को पूछना चाहिए। देखिए, मैंने तो ओपन चैलेंज दिया है, उद्धव जी के भाषण में विकास का मुद्दा दिखाइए और मेरे से 5,000 रुपये ले जाइए। लगेच त्यांना मला 1 लाख रुपये पाठवा, कारण माझ्या प्रत्येक भाषणामध्ये विकासच बोलतो मी। त्यामुळे तुम्ही जरा माझा प्लीज संदेश घेऊन जा, 1 लाख रुपये घेऊन या, लाडक्या बहिणींना दिल। नाशिक नंतर ठाकरे बंधूंची तोफ आज मुंबईत धडकणार आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज शिवाजी पार्कात संयुक्त सभा होतीये। राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्रित शिवाजी पार्कवर संयुक्त सभा घेत आहेत आणि त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या भव्य सभेमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू मराठी मतदारांना आणि मुंबईकरांना नेमकी काय साथ घालतात, राज ठाकरेंचा पुन्हा लाव रे तो व्हिडिओ दिसणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। मंत्री नितेश राणेंनी मुंबईच्या शिवडी येथे प्रचार सभा घेतली आहे। भाजपच्या उमेदवारांसाठी मंत्री नितेश राणेंनी शिवडीत प्रचार सभा घेतली आहे। यावेळी त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय।